नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुप्रभात. BA द्वितीय वर्षाच्या वित्तीय व्यवस्था या वित्तीय पद्धती भाग 1 म्हणजे सेमिस्टर 1 या पेपरच्या अभ्यासाला आपण सुरुवात करत आहोत. मागील तासामध्ये आपण वित्तीय व्यवस्था म्हणजे काय त्याचा अर्थ पाहिला होता. या अंतर्गत वित्तीय व्यवस्थेचे स्वरूप, वित्तीय व्यवस्थेची संरचना या घटकांचा अभ्यास आपण केला होता. आजच्या तासाला सुरुवात करण्यापूर्वी मागील तासातील काही घटकांवरती आपण थोडक्यात प्रकाश टाकणार आहोत. मागच्या तासामध्ये आपण वित्तीय व्यवस्था म्हणजे काय, वित्तीय व्यवस्थेचं या वित्तीय व्यवस्थेमध्ये कोणकोणते घटक समावेश होतात, तसेच या वित्तीय व्यवस्थेमध्ये जे मध्यस्थ आहेत त्या मध्यस्थांचं स्वरूप काय आहे, या सर्व घटकांचा अभ्यास केला होता. तर थोडक्यामध्ये आपण मागच्या तासाचा आढावा घेऊ आणि पुढील तासाला सुरुवात करू. सर्वप्रथम वित्तीय संस्था म्हणजे विमा कंपन्या, बँका आणि स्टॉक एक्सचेंज यासारख्या संस्थांच्या एकत्रित समूहाला वित्तीय प्रणाली किंवा वित्तीय संस्था असे म्हणतात. या संस्था निधीच्या अदलाबदल करण्यास परवानगी देतात. वित्तीय प्रणाली स्थानिक, प्रादेशिक आणि जागतिक स्तरावर अस्तित्वात असताना आपल्याला दिसून येतात. यामध्ये कर्जदार, सावकार, गुंतवणूकदार विक्री किंवा उत्पादनक्षम गुंतवणुकीसाठी आणि त्यांच्या वित्तीय मालमत्तेवर परतावा घेण्यासाठी प्रकल्पाच्या वित्तपुरवठ्यात सध्याच्या निधीची देवाणघेवाण करतात. वित्तीय यंत्रणेमध्ये कर्ज घेणारे आणि सावकार कोणकोणत्या प्रकल्पांना अर्थसहाय्य करतात, कोणत्या प्रकल्पांना वित्तपुरवठा करतात आणि आर्थिक सौद्याच्या अटीवर या व्यवहारांची पूर्तता किंवा नियमन होत असते. थोडक्यात ज्या ठिकाणी काही अटींच्या आधारे निधींची देवाणघेवाण होते अशा संस्थेला वित्तीय संस्था असे म्हणतात. या वित्तीय संस्थेच्या संरचनेचा आपण थोडक्यात आढावा घेऊ. यामध्ये भारतीय वित्तीय संरचनेचे जे स्वरूप आहे हे या स्लाइड मध्ये दर्शविलेले आहे. सर्वोच्च स्थानावरती वित्त मंत्रालय असते. या वित्त मंत्रालयाच्या खालोखाल रिझर्व्ह बँक, सेबी, IRDA आणि नाबार्ड या सर्वोच्च संस्था वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या असताना आपल्याला दिसून येतात. रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत व्यापारी बँका, UTI, कमर्शियल बँक्स, व्यापारी बँकामध्ये पब्लिक सेक्टर बँक म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँका, फॉरेन बँक, प्रायव्हेट बँक आणि रिजनल रुरल बँक या घटकांचा समावेश होतो. तर पब्लिक सेक्टर बँकामध्ये IDBI म्हणजे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्रुप, तर इतर राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी बँकामध्ये जुन्या आणि नवीन बँका, तसेच दुसरा जो भाग आहे तो आहे रिजनल रुरल बँक. त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत कोऑपरेटिव्ह बँक या समाविष्ट होताना आपल्याला दिसून येतात. यामध्ये ग्रामीण सहकारी असतील, राज्य सहकारी असतील किंवा जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक असेल, त्या सर्वांवरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही काम करते, नियंत्रण ठेवते. तर सेबीजी ही सर्वोच्च संस्था आहे. ही संस्था भांडवल बाजारावरती नियंत्रण ठेवते. म्हणजे सेबी ही जी सर्वोच्च संस्था आहे, सिक्युरिटीज अँड स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ही भांडवल बाजारावर म्हणजे शेअर मार्केटवरती नियंत्रण ठेवणारी सर्वोच्च संस्था असताना आपल्याला
दिसून येते. यानंतर इन्शुरन्स रेग्युलेटिंग डेव्हलपिंग अथॉरिटी या IRDA ही जी सर्वोच्च संस्था आहे ती भारतातील ज्या विमा कंपन्या आहेत या विमा कंपन्यावरती नियंत्रण ठेवते. तर नाबार्ड ही जी सर्वोच्च संस्था आहे ही संस्था ग्रामीण भागातील पायाभूत संरचनेच्या सुविधेसाठी कार्य करताना आपल्याला दिसून येते. म्हणजे ग्रामीण भागाला वित्त पुरवठा जी करणारी सर्वोच्च बँक आहे ती बँक म्हणजे नाबार्ड आहे. यानंतर आपण आजच्या तासामध्ये भारतीय वित्तीय संस्थेचं जे स्वरूप आहे किंवा जे वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य आपण अभ्यासणार आहोत. तर या भारतीय वित्तीय संस्थेचं किंवा वित्तीय संरचनेचं ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला असे लक्षात येते की भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील स्वरूपाची अर्थव्यवस्था आहे. अर्थात अर्थव्यवस्थेचा वित्तीय संस्थेवरती सुद्धा परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. भारतीय अर्थव्यवस्था ही एक स्वातंत्र्य उत्तर काळामध्ये वेगाने भरभराट किंवा त्यामध्ये वेगाने बदल होत असताना आपल्याला दिसून येतात. भारतीय स्वातंत्र्यानंतर चा महत्वाचा जो टप्पा आहे तो टप्पा म्हणजे 1990 साली भारताने जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण या त्रिसूत्रीचा या धोरणाचा अवलंब केला आणि भारतीय अर्थव्यवस्था ही हळूहळू खुली होऊ लागली. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचे जे स्वरूप आहे ते 1990 पूर्वी नियंत्रित होते, म्हणजे त्यावरती सरकार नियंत्रण ठेवू शकत होतं. परंतु 1990 नंतर ज्यावेळेस आपण WTOच्या IMFच्या काही अटी स्वीकारल्या, यामुळे भारत देशाला अर्थातच जगासोबत वाटचाल करणं अपरिहार्य ठरलं, आवश्यक ठरलं. यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेवरती काही निर्बंध आले आणि हे निर्बंध या निर्बंधाला अनुसरूनच भारतीय अर्थव्यवस्था पुढे वाटचाल करू लागलेली आपल्याला दिसून येते. या भारतीय अर्थव्यवस्थेतील ज्या वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहेत या वित्तीय संस्थांचं आपण वैशिष्ट्य किंवा स्वरूप कशा प्रकारचं आहे हे या आजच्या तासामध्ये आपण अभ्यासणार आहोत. सगळ्यात पहिलं जे वैशिष्ट्य आहे ते आहे भारतीय अर्थव्यवस्था ही अर्धविकसित अर्थव्यवस्था असताना आपल्याला दिसून येते. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये ज्या वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहेत या वित्तीय संस्थांवर देखील भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकसनशील स्वरूपाचा परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे विकसित देशांच्या तुलनेमध्ये भारतीय वित्तीय संस्था अजूनही बऱ्याच क्षेत्रामध्ये मागासलेली असताना दिसून येते. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो आहे नाणे बाजार किंवा मुद्रा बाजार, मनी मार्केट असे देखील म्हणतात. या नाणे बाजारामध्ये सर्वसामान्यपणे संघटित आणि असंघटित नाणे बाजार असे दोन प्रकार पडतात. संघटित नाणे बाजारावरती रिझर्व्ह बँक किंवा भारत सरकारची किंवा ज्या आपण वेगवेगळ्या वित्तीय संस्था पाहिल्या, उदाहरणार्थ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, नाबार्ड असेल, IRDA असेल किंवा सेबी असेल, या सेबीचा या सर्व ज्या उच्च संस्था आहेत, शिखर संस्था आहेत, या शिखर संस्थेचं नियंत्रण नियंत्रित बाजारावर किंवा संघटित नाणे बाजार जो आहे यावरती नियंत्रण असताना आपल्याला दिसून येतं. त्यामुळं त्याच्या कार्यपद्धतीमध्ये एक विशिष्ट पद्धती किंवा एक नियमाची व्यवस्था आहे. या नियमानुसारच सगळ्या वित्तीय संस्था चालत असतात. तर या उलट असंघटित नाणे बाजार जो आहे तो म्हणजे ज्यावरती शासनाचे किंवा इतर उच्च वित्तीय संस्था आहेत त्या वित्तीय संस्थांचं नियंत्रण आपल्याला असताना दिसून येत नाही. म्हणजेच यामध्ये सावकार जे आहेत जे की शासनाच्या नियंत्रणाच्या बाहेर किंवा नियमाच्या बाहेर राहून
गरजूंना किंवा उपभोक्त्यांना किंवा गुंतवणूकदारांना कर्ज पुरवठा करताना दिसून येतात. भारतीय अर्थव्यवस्थेचं सगळ्यात महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वित्तीय क्षेत्रामध्ये असंघटित नाणे बाजाराचं म्हणजे सावकार, मित्र, नातेवाईक, चिट फंड यासारख्या ज्या सरकारच्या नियंत्रणाच्या बाहेरच्या ज्या संस्था आहेत, जो असंघटित नाणे बाजार आहे, या असंघटित नाणे बाजाराचं भारतीय वित्तीय व्यवस्थेमध्ये प्राबल्य असताना दिसून येतं. म्हणजेच संघटित नाणे बाजारापेक्षा असंघटित नाणे बाजाराचं जे प्रमाण आहे, जे अस्तित्व आहे ते जास्त आहे आणि यामुळे भारतीय वित्तीय संरचना प्रभावित होते आणि या व्यवस्थेमुळे ग्राहकांचं किंवा कर्जदारांचं किंवा गुंतवणूकदारांचं शोषण होत असताना आपल्याला दिसून येतं. हे एक भारतीय नाणे बाजाराचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे आणि याच वैशिष्ट्याअंतर्गत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वित्तीय व्यवस्थेमध्ये रोख्यांचे जे व्यवहार आहेत, रोख व्यवहार आहेत, या रोख व्यवहारांचं प्रमाण देखील जास्त असताना आपल्याला दिसून येतं. म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था ही एक अर्धविकसित अर्थव्यवस्था आहे किंवा या वित्तीय संस्थेचं, भारतीय अर्थव्यवस्थेतील वित्तीय संस्थेचं जे स्वरूप आहे ते अर्धविकसित किंवा आजही असंघटित नाणे बाजाराचं प्राबल्य या भारतीय वित्तीय व्यवस्थेवरती अधिक असताना आपल्याला दिसून येते. दुसरं आणि महत्वाचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बाजाराधिष्ठित वित्तीय व्यवस्था. बाजाराधिष्ठित वित्तीय व्यवस्था म्हणजे काय? तर शासनाचं नियंत्रण या पद्धतीमध्ये अत्यल्प असतं किंवा नगण्य असतं. म्हणजेच बाजाराची जी रचना आहे, बाजाराचं जे व्यवस्थापन आहे, बाजाराचं जे कार्य आहे, हे कार्य मागणी आणि पुरवठ्यावरती अवलंबून असतं. या मागणी आणि पुरवठ्यावरतीच बाजारातील व्यवहारांची किंवा व्याजदराचे किंवा परताव्याचे दर हे अवलंबून असताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच 1990 नंतर भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेशी खुली होत चालली. त्यामध्ये शासनाचा नियंत्रण किंवा शासनाचा हस्तक्षेप जो आहे तो कमी कमी होत राहिला आणि यामुळे खाजगी गुंतवणूकदारांना वाव मिळाला. यामुळे शासनाचं नियंत्रण हळूहळू कमी होत गेलं आणि यामुळे बाजारामध्ये स्पर्धात्मकता निर्माण झाली. अर्थात ही स्पर्धात्मकता बाजाराधिष्ठितच असल्याचं आपल्याला दिसून येते. स्पर्धा जास्त असल्यामुळे या स्पर्धेच्या युगामध्ये ग्राहक हा राजा असतो, कारण वेगवेगळ्या कंपन्यातील स्पर्धेमुळे त्याचे लाभ हे ग्राहकांना होतात. या उलट स्पर्धा नसेल तर एखादी प्राबल्य वित्तीय संस्था ही मक्तेदारीसारखे वर्तन करते, मक्तेदारीसारखे व्यवहार करते. यामुळे ग्राहकांची, गुंतवणूकदाराची किंवा उपभोक्त्यांची या ठिकाणी पिळवणूक होते. यामुळे बाजाराधिष्ठित अर्थव्यवस्था आणि बाजाराधिष्ठित वित्तीय व्यवस्था ही एक भारतीय वित्तीय संस्थेचं महत्वाचं वैशिष्ट्य असताना आपल्याला दिसून येतं. दुसरं जे वैशिष्ट्य आहे ते आहे मर्यादित वित्तीय साधने. भारतीय वित्तीय संस्थेचा जर विचार केला तर भारतीय वित्तीय संस्थेमध्ये मर्यादित साधनं आहेत. मग हे साधनं कोणते आहेत? तर वेगवेगळ्या प्रकारची कर्जरोखे असतील, ठेवी असतील, म्युच्युअल फंडचे वेगवेगळे पर्याय असतील किंवा रोखे असतील, सिक्युरिटीज किंवा बॉन्ड असतील. या सर्वांचं प्रमाण जे आहे ते अतिशय मर्यादित स्वरूपात असताना आपल्याला दिसून येतं. देशाच्या वित्तीय व्यवस्थेमध्ये उपलब्ध वित्तीय साधनं देखील विशिष्ट वर्गासाठीच मर्यादित आहेत. यामध्ये सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि ग्राहक वर्ग यांचा वित्तीय साधनांशी फारसा संबंध येत नाही. हे या साधनांपासून वंचित असताना किंवा दूर असताना आपल्याला दिसून येतात. नंतरच्या आजच्या वर्तमान स्थितीमध्ये काही प्रमाणामध्ये या साधनांच्या स्वरूपात बदल होत आहे, प्रचार प्रसार होत आहे. यामुळे हा वर्ग देखील, सामान्य वर्ग देखील या साधनांचा उपयोग करताना आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ आज
वेगवेगळ्या ICT इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीच्या साधनामुळे सर्वसामान्यापर्यंत ही माहिती येऊन पोचलेली आहे. यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार किंवा उत्पन्नातील जो वर्ग आहे, हा वर्ग देखील शेअर मार्केटमध्ये म्हणजेच भांडवल बाजारामध्ये गुंतवणूक करताना आपल्याला दिसून येतात. हे एक भारतीय अर्थव्यवस्थेचं किंवा भारतीय वित्तीय संस्थेचं महत्वाचं वैशिष्ट्य असताना आपल्याला दिसून येतं. चौथं जे वैशिष्ट्य आहे ते आहे नियंत्रित स्वरूप. भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप हे नियंत्रित स्वरूपाचं असताना आपल्याला दिसून येतं. या अर्थाने की पहिल्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलं की भारतीय अर्थव्यवस्था ही बाजाराधिष्ठित आहे. ही संरचना मागणी आणि पुरवठ्यावरून निर्धारित होताना दिसून येते. परंतु चौथं जे वैशिष्ट्य ते आहे नियंत्रित स्वरूप, म्हणजे ते या अर्थाने की या वित्तीय व्यवस्थेवरती, या वित्तीय व्यवस्थातील ज्या ज्या काही क्रिया घडतात त्या क्रियांवरती नियंत्रण ठेवणाऱ्या ज्या सर्वोच्च संस्था आहेत, या सर्वोच्च संस्थेमुळे वेगवेगळ्या वित्तीय संस्था, बँका असतील, विमा कंपन्या असतील, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन असेल, LIC, यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांच्या कार्यामध्ये एकरूपता यावी म्हणून काही सर्वोच्च संस्था स्थापन केल्या आहेत. या संस्थांमुळे या वित्तीय संस्थेचं नियंत्रण होतं आणि कार्यपद्धतीमध्ये एकरूपता निर्माण होते. म्हणून नियंत्रित स्वरूप हे एक भारतीय वित्तीय संस्थेचं महत्वाचं वैशिष्ट्य असताना आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ, देशाची वित्तीय व्यवस्था भारतीय बँक आणि शासनाचं वित्तीय मंत्रालय जे आहे, या दोन संस्थांच्या मार्फत नियंत्रित केलं जातं. वित्तीय संस्थांची वार्षिक हिशोब तपासणी असेल, पर्यवेक्षण असेल, परीक्षण असेल किंवा या संदर्भात जर एखादी वित्तीय संस्था व्यवस्थितरित्या काम करत नसेल तर त्यावरती दंडात्मक कारवाई करण्याचं कार्य देखील रिझर्व्ह बँकेद्वारे किंवा ज्या त्या क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहेत या संस्थांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला दिसून येतं. शासनाच्या ध्येय धोरणाला अनुसरून भारतीय मध्यवर्ती बँक जी आहे, जी RBI म्हणतो आपण त्याला, ती आपले धोरण तयार करत असते आणि या धोरणानुसार इतर ज्या वित्तीय संस्था आहेत त्या संस्थांना आपल्या कार्याची रचना, नियमांची रचना किंवा व्यवहारांची जे अटी आहेत या अटींची निर्धारण करावी लागते. पाचवं जे वैशिष्ट्य आहे ते आहे वित्तीय मध्यस्थ. एखादी वित्तीय संस्था किंवा एखादी व्यवस्था म्हटले त्या ठिकाणी काही मध्यस्थ असतात. या मध्यस्थांमुळे त्या व्यवस्थेचं कार्यपद्धती व्यवस्थितरित्या चालत असते. म्हणजेच भारतीय वित्तीय व्यवस्थेमध्ये अनेक वेगवेगळ्या वित्तीय संस्थेमध्ये वेगवेगळे वित्तीय मध्यस्थ म्हणून कार्य करताना दिसून येतात. वित्तीय व्यवस्थेत मध्यस्थ संस्थांमुळे गुंतवणूकदार आणि बचतदार या दोन्ही घटकांना एकत्रित आणण्याचं कार्य हे वित्तीय मध्यस्थच करत असताना आपल्याला दिसून येतात. मध्यस्थ संस्थांमुळे बाजारामध्ये गुंतवणूकदार आणि बचतदार यांच्यामध्ये एक विश्वसनीयता निर्माण होते. यामुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळते. एकंदरीतच देशातील ज्या वित्तीय संस्था गुंतवणूकदार आणि बचतदार यामध्ये मध्यस्थ स्वरूपात जे कार्य करतात, यामुळे वेगवेगळ्या उत्पन्न गटातील व्यक्तींची बचत होऊन ती बचत गुंतवणूक स्वरूपामध्ये आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणूक करता येते. पुढचा जो वैशिष्ट्य आहे, पुढचं जे वैशिष्ट्य आहे ते आहे विविध सहभागी घटक. हे एक भारतीय वित्तीय व्यवस्थेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. देशाच्या वित्तीय व्यवस्थेमध्ये विविध प्रकारचे सहभागी घटक असतात. यामध्ये प्रामुख्याने बँका, वित्तीय संस्था, म्युच्युअल फंड्स, भाग दलाल, उपदलाल, पतमान संस्था, याशिवाय वित्तीय सेवा क्षेत्रातील व्यवहारात वेगवेगळ्या प्रकारचे मध्यस्थ असतात, सल्लागार असतात. यांचाही समावेश या वेगवेगळ्या सहभागी घटकाच्या अंतर्गत होताना दिसून येतो. अर्थात भारतीय वित्तीय व्यवस्थेमध्ये
सहभागी होणारे जे विविध घटक आहेत ते वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. त्यांची कार्य देखील वेगवेगळी असताना आपल्याला दिसून येतात. 7वं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य म्हणजे भारतीय वित्तीय व्यवस्थेचं जे स्वरूप आहे ते संस्थात्मक स्वरूपाचं आहे. म्हणजे भारतीय वित्तीय व्यवस्थेचे स्वरूप हे सेवा क्षेत्राचे विविधीकृत स्वरूप असल्यामुळे वित्तीय सेवा पुरविणाऱ्या विविध संस्थांची निर्मिती या घटकांतर्गत करण्यात येते. यामध्ये सरकारी, खाजगी, सहकारी व विदेशी अशा विविध स्वरूपाच्या वित्तीय संस्थांची स्थापना या घटकांतर्गत, या वैशिष्ट्यांतर्गत झालेली आपल्याला दिसून येते. याशिवाय जवळपास सर्वच संस्था या संघटित स्वरूपात कार्य करताना दिसून येतात. या ज्या संघटित क्षेत्रातील या वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहेत त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये एकरूपता किंवा सारखेपणा असताना आपल्याला दिसून येतो. यामध्ये योग्य समन्वय साधण्याचे कार्य देशाची मध्यवर्ती बँक पार पडताना आपल्याला दिसून येते. 8वं आणि शेवटचं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आधुनिक वित्तीय सेवा साधने. या अंतर्गत आज भारतीय वित्तीय व्यवस्थेमध्ये आधुनिक प्रकारची वेगवेगळी सेवा साधने समाविष्ट होत असताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे पूर्वी केवळ कागदपत्रे किंवा मॅन्युअली या व्यवहारांचं व्यवस्थापन किंवा जे लेखाजोखा आहे तो पारंपरिक पद्धतीने ठेवण्यात येत होता. आज आधुनिक काळाचा जर विचार केला तर आधुनिक काळामध्ये वित्तीय व्यवस्थेमध्ये म्हणजे बँका असतील, विमा कंपन्या असतील, पोस्ट ऑफिस असेल किंवा ज्या काही वेगवेगळ्या वित्तीय संस्था आहेत, या वित्तीय संस्थांमध्ये आधुनिक साधनांचा वापर आपल्याला होताना दिसून येतो. यामध्ये कॉम्प्युटर असेल, मोबाईल बँकिंग असेल, इंटरनेट बँकिंग असेल, NEFT असेल किंवा RTGS असेल, यासारख्या वेगवेगळ्या वित्तीय सेवातील वित्तीय साधनांचा वापर आज भारतीय वित्तीय व्यवस्थेमध्ये होत असताना आपल्याला दिसून येतो. तर या स्वरूपाच्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यावरून आपणास असे लक्षात येते की भारतीय वित्तीय संस्था ही विकसनशील व्यवस्थेकडून विकसित व्यवस्थेकडे संक्रमण करत आहे किंवा एका स्थिर अवस्थेकडून एका गतिशील अवस्थेकडे संक्रमित होत आहे, चे मार्गक्रमण होत आहे. यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा घटक म्हणून जो वित्तीय संरचना आहे, जे वित्त क्षेत्र आहे, या क्षेत्राला अनन्य स्वरूपाचं महत्व असताना आपल्याला दिसून येतं.